रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 2. सांख्ययोग भाग 1. संजय उवाच. तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदन. संजय म्हणाला, याप्रमाणे करुणेने व्याप्त झालेल्या दुःखाश्रूने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला मधुसूदन श्रीकृष्ण बोलले. मग संजयो म्हणे, राया ते ऐके तो प्रार्थू तेथे शोकाकुल रुदना ते करीत असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेह उपनले अद्भुत तेणे द्रवले असे चित्त कवणे परी. जैसे लवण जळे झळंबले ना तरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तया ते. म्हणून कृपा आकळीला दिसत असे अति कोमाईला जैसा कर्दमी रूपला राजहंसू. तया परी तो पांडुकुमरू महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शाळंगधरू काय बोले. अर्जुनाची शोकअवस्था. मग संजय धृतराष्ट्रास म्हणाला, ऐका. तो अर्जुन शोकाकुल होऊन रडू लागला. आपल्या कुळातील सर्वांना पाहून त्याच्या मनात विलक्षण स्नेह निर्माण झाला. त्यामुळे त्याचे चित्त कशा प्रकारे द्रवले होते तर ज्याप्रमाणे पाण्याने मीठ विरघळते, वाऱ्याने मेघ हालतात, त्याप्रमाणे अर्जुनाचे चित्त धैर्यवान असून देखील करुणेने द्रवले. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेला राजहंस आगतिक झालेला असतो, त्याप्रमाणे अर्जुन हा करुणेने दुःखी झाल्यामुळे अगदी कोमेजून गेला होता. पंडूचा पुत्र अर्जुन याप्रमाणे अतिमोहाने अतिशय जर्जर झालेला पाहून शार्ङ्गधर काय म्हणाले ते ऐका. श्री भगवानुवाच. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिकरमर्जुन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, श्रेष्ठ लोकांना अमान्य असणारा, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा आणि इहलोकीची कीर्ती नाहीशी करणारा हा मोह युद्धाच्या वेळी तुला कोठून प्राप्त झाला. म्हणे अर्जुना, आधी पाही हे उचित काय ये ठाई तू कवण हे काही करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले कवण उणे आले करिता काय ठेले खेदू काईसा. तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कहीच न संडीसी. तुझे निनामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाओ क्षत्रियान माजी राओ. तुझिया लाठेपणाचा आओ तिही लोकी. तुवा संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाओ फेडिला. पवाडा तुवा केला गंधर्वांसी. पाहता तुझे निपाडे दिसे त्रैलोक्य हिथोकडे. ऐसे पुरुषत्व चोखडे पार्था तुझे. तो तू की आजी येथे सांडूनिया वीरवृत्ती ते अधोमुख रुदना ते करीत आहासी. विचारी तू अर्जुनू की कारुण्ये की जसी दीनू. सांग पा अंधकारे भानू ग्रासिला आथी. ना तरी पवनू मेघासी बिये की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनची गिळोनी जाय पावकाते की लवणेची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांग पा महाफणी दरदरे गिळी जे काही. सिंहासी झोंबे कोल्हा ऐसा अपाडू आथी के जाहला. परी तो त्वासाच केला आजी येथ. म्हणून अजुनी अर्जुना जणे चित्त देसी याहिना. वेगी धीर करून या मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवण कारुण्य तुझे.
हागा तू जाणता, तरी न विचारीसी का आता, सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही, हे असतीये कीर्तीसी नाशू, आणि पारत्रिकासी अपभ्रंशू, म्हणे जगन्निवासू अर्जुना ते. श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या ठिकाणी असे करणे योग्य आहे का? तू कोण आहेस आणि काय करीत आहेस याचा प्रारंभी विचार कर. हे अर्जुना, या प्रसंगी तुला काय झाले आहे? कोणता कमीपणा आलेला आहे? कर्तव्य मध्येच का थांबले आणि एवढा खेद करण्याचे कारण तरी काय? तू अनुचित गोष्टीकडे लक्ष देत नाहीस, कधीही आपले धैर्य सोडत नाहीस आणि केवळ तुझ्या नामाचा उच्चार केल्याने अपयश 10 दिशांच्या पलीकडे निघून जाते. अर्जुना, तू शूरवृत्तीचे स्थान आहेस. तू सर्व क्षत्रियांचा राजा आहेस. तुझ्या शौर्याचा डंका त्रैलोक्यात गाजत आहे. युद्धामध्ये तू शंकरांनाही जिंकलेस. निवात कवचाचा ठावठिकाणा नाहीसा करून टाकलास. तू अपार कीर्ती केलीस आणि गंधर्वांनी तुझे पोवाडे गायले. तुझ्या पराक्रमाचा विचार केला तर त्रैलोक्यही लहान वाटते. हे अर्जुना, असा तुझा पराक्रम उत्कृष्ट आहे. तोच तू आज या ठिकाणी वीरवृत्तीचा त्याग करून खाली मान घालून रडत बसला आहेस. अर्जुना, तू खरोखर विचारी आहेस, परंतु कारुण्याने दीन का बरे झाला आहेस? तूच सांग. अंधाराने सूर्याला कधी गिळले आहे काय? तसेच वारा मेघाला कधी भ्याला आहे का? अमृताला कधी मरण आले आहे का? अग्नीला लाकडाने कधी गिळून टाकले आहे का? याचा तूच विचार कर. किंवा मिठात कधी पाणी विरघळेल का? दुसऱ्याच्या संसर्गाने काळकूट विष बरेल का? बेडूक मोठ्या नागाला कधी गिळेल काय? कोल्हा स्वतःहून कधी सिंहाला झोंबला आहे का? अशा अशक्य गोष्टी कधी शक्य झाल्या आहेत का? परंतु तू मात्र आज अशक्य गोष्ट शक्य करून दाखवलीस. म्हणून हे अर्जुना, अजून तरी या हीन गोष्टीकडे लक्ष देऊ नकोस. मनाला ताबडतोब धीर दे आणि सावध हो. तुझे अज्ञानपण सोडून दे. उठ, धनुष्यबाण हाती घे. युद्धाच्या प्रसंगी तुझ्या या कारुण्याचा उपयोग काय? हे अर्जुना, तू जाणता आहेस, मग तू विचार का करीत नाहीस? युद्धप्रसंगी दयाळूपण उचित आहे का, हे तू सांग बरे. जगन्निवास अर्जुनाला म्हणाले, हे युद्धप्रसंगीचे कारुण्य तुझ्या कीर्तीचा नाश करणारे आणि परलोकाला मुकविणारे आहे. क्लैब्यमास्मगम पार्थ नैतत्युपपद्यते, क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्त्योत्तिष्ठं परन्तप. हे पार्था, दुबळेपणा धरू नकोस, कारण हा तुला शोभत नाही. शत्रूला भीती उत्पन्न करणाऱ्या अर्जुना, शूद्र असे मनाचे दौर्बल्य टाकून तू युद्धासाठी उठ. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरू धरी, हे शोचता अवेरी पंडू कुमरा. तुझ नव्हे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनी वरीहित विचारी पा. येणे संग्रमाचे नियवसरे, येथ कृपाळूपण नुपकरे. हे आताची काय सोय रे, जाहले तुझ. तू आधीची काय नेणसी, की हे गोत्र जण ओळखसी. वायाची काय करीसी, अतिशयो आता. आजीचे हे झुंज, काय जन्मानवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी. तरी आता काय जाहले, काही स्नेह उपनले. हे नेणीजे परी कुडे केले अर्जुना तुवा. मोह धरिलिया ऐसे होईल, जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोकही अंतरेल ऐहिकेसी. हृदयाचे ढिलेपण, येथ निकयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसेनी तो कृपावंतू, नाना परीत असे शिकवितू. हे ऐकोनी पंडूसुतू काय बोले. हे अर्जुना,
तू शोक करू नकोस. पूर्ण धीर धर. खेदाचा त्याग कर. तुला हा शोक करणे योग्य नाही. यामुळे तू आजपर्यंत जोडलेली मोठी कीर्ती नाश पावेल. तू आता तरी आपल्या हिताचा विचार कर. या संग्रामाच्या वेळी तुझ्या कृपाळूपणाचा काही उपयोग नाही. हे कौरव आत्ताच तुझे सोयरे झाले का? तू येथे येण्यापूर्वी या गोत्रजांना जाणत नव्हतास काय? बहुजनांना ओळखत नव्हतास काय? तर मग करुणेचा व्यर्थ अतिरेक का बरे करतोस? आजचा हा युद्धप्रसंग तुला जन्मल्यापासून नवीनच आहे काय? कारण यापूर्वी देखील तुम्हा दोघांमध्ये युद्धाची निमित्ते अनेक वेळा निर्माण झाली आहेत. तर मग आजच्या प्रसंगी काय झाले? आत्ताच हा स्नेह का निर्माण झाला हे मला काही कळत नाही. परंतु हे अर्जुना, हे तू वाईट केलेस. या प्रसंगी तू जर चित्तामध्ये मोह ठेवलास तर तुझी असणारी प्रतिष्ठा नाहीशी होईल आणि इहलोकासह परलोकासही तू अंतरशील. तुझ्या मनाचा हा दुबळेपणा तुझ्या कल्याणाला कारणीभूत होऊ शकणार नाही. कारण संग्रामाच्या वेळी मनात दुबळेपणा निर्माण झाला तर क्षत्रियांचे अधःपतन होते, याची जाणीव ठेव. याप्रमाणे कृपाळू श्रीकृष्णाने विविध प्रकारे बोध केला. ते सर्व ऐकून अर्जुन म्हणाला. अर्जुन उवाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. हे मधुसूदना, या रणांगणामध्ये मी भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्यावर कसा बरे बाण सोडू? कारण हे शत्रुमर्दना, ते दोघेही पूजनीय आहेत. देवा हे एतुले वरी, बोलावे न लगे अवधारी. आधी तुझी विचारी संग्रामू हा. हे झुंज नव्हे प्रमादू, एत प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघडा लिंगभेदू ओढवला आम्हा. देखय माता पितरे अर्चिजती, सर्वस्वे तोष पाविजती. तिये पाठी केवी वधिजती, आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारीजे, का घडे तरी पूजिजे. हे वाचुनी केवी निंदीचे, स्वये वाचा. तैसे गोत्र गुरु आमुचे, पूजनीय आम्हा नेमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्ततसे. जया लागी मने विरू, आम्ही स्वप्नी न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो हे जियाले, एथ आघवे याची हेची काय जाहले. जे यांच्या वधी अभ्यासिले, मिरविजे आम्ही. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मज दिधला. येणे उपकारे काय अभारेला, वधी तया ते. जेतीची या कृपा लाई जे वरू, तेथेची मने व्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू, अर्जुन म्हणे. देवा, तू एवढे समजावून सांगतोस, पण प्रारंभी या संग्रामासंबंधी तूच विचार कर. हे युद्ध नसून खरोखर अपराध आहे. हे सांगण्यास आम्ही प्रवृत्त झालो तर हा दोष आहे. या युद्धाला शास्त्राचा बाद येतो. एवढेच नव्हे तर आम्ही आराध्य देवतांचा उघडपणे उच्छेद करीत आहोत. असे पहा की माताश्री पिताश्रींची सेवा करून त्यांना सर्व प्रकारे संतुष्ट करावे आणि मग आपल्याच हाताने त्यांचा वध कसा बरे करावा? देवा, संत समुदायास नमस्कार करावा, आपणास घडेल त्याप्रमाणे त्यांची पूजा करावी. परंतु हे न करता आपल्या वाचेने त्यांची निंदा करावी काय? भीष्मादिक आमचे गोत्रज आहेत आणि द्रोणादी आमचे गुरु आहेत. ते आम्हाला नित्यपूजनीय आहेत. भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य यांचे माझ्यावर अतिशय उपकार आहेत. हे देवा, आम्ही यांच्याविषयी मनाने स्वप्नात देखील वैर धरू शकत नाही. तर मग त्यांचा प्रत्यक्ष घात कसा बरे करावा? आज सर्वांना काय झाले? ज्यांच्याकडून आम्ही ज्या शस्त्रविद्येचा अभ्यास केला त्याच्या आधारे त्यांचाच वध करावयाचा
आणि प्रतिष्ठा प्राप्त करावयाची असे जर होईल तर आमच्या जीवनाला काय बरे अर्थ आहे. मी अर्जुन हा द्रोणाचार्यांचा प्रिय शिष्य आहे. त्यांनीच मला धनुर्विद्येचे ज्ञान दिले. त्यांच्या उपकाराने मी भारभूत झालो आहे. तर मग त्यांचा वध मी करावा काय. अर्जुन म्हणाला, ज्यांच्या कृपेने आम्हाला वर प्राप्त झाला त्यांच्याविषयीच मनात पाप आणावे अशा प्रकारचा मी भस्मासूर आहे काय. शंकराचार्यांनी भस्मासुरास वर दिला आणि तो भस्मासूर शंकरांनाच मारावयास निघाला. गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके हत्वार्थकामात्स्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिरप्रदिग्धान्. महान परमपूज्य गुरूंना न मारता या लोकी भिक्षा मागूनही निर्वाह करणे हे कल्याणकारी आहे. कारण गुरुजनांना मारून या लोकी रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगांनाच भोगावे लागणार. देवा समुद्र गंभीर ऐकिजे वर तोही आहाच देखिजे परीक्षो भूमनी नेणिजे द्रोणाची. हे अपार जे गगन वरी तयाही होईल मान परी अगाध भले गहन हृदय यांचे. वरी अमृतही विटे की काळवशे वज्र फुटे परी मनोधर्मू न लोटे विकर विलाही. स्नेहा लागी माये म्हणिपे ते किरू होये परी कृपा ते मूर्ध आहे द्रोणी ये. हा कारुण्याची आदी सकळ गुणांचे विधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे. हा येणे माने महंतू वरी आम्हा लागी कृपावंतू आता सांग पायेणे घातू चिंतू येईल. ऐसे हेरणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मनान ये आघवे जीवितेसी. हे येणे माने दुर्धर जे याही होनी भोग सदर ते असतू एथवर भिक्षा मागता भली. ना तरी देश त्यागे जाईजे का गिरिकंदर सेविजे परी शस्त्र आता न धरिजे यांवरी. देवानवनी शती शरी वावरोनी त्यांच्या जिव्हारी भोग गिवसावे रुधिरी बुडाले जे. ते काढूनी काय की जती लिप्त केवी सेवी जती मज नये हे उपपत्ती याची लागी. ऐसे अर्जुन तिये अवसरी म्हणे श्रीकृष्णा उधारी परी ते मना नयेची मुरारी आई कोनिया. हे जाणूनी पार्थू भ्याला मन पुनरपी बोलो लागला म्हणे देवो का चित्त या बोला देतीची ना. देवा समुद्र गंभीर आहे असे आपण ऐकतो परंतु त्याचे गांभीर्य वरचे आहे. कारण अनेक वेळा तो क्षुब्ध होतो परंतु द्रोणाचार्यांच्या मनात राग निर्माण झालेला कधी माहीत नाही. आकाश हे अमर्याद आहे. एखाद्या वेळी त्याचे मोजमापही करता येईल परंतु द्रोणाचार्यांचे हृदय ज्ञानाने गहन व सखोल आहे त्यामुळे त्याचे मोजमाप करता येणार नाही. कदाचित अमृतही विटेल आणि वज्र देखील फुटेल पण द्रोणाचार्यांच्या मनात विकार निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या निर्विकार स्वभावात बदल होणार नाही. आई प्रेमळ असते असे म्हणतात ते खरे आहे परंतु द्रोणाचार्यांच्या ठिकाणी मूर्तिमंत प्रेम आहे. द्रोणाचार्य हे कारुण्याचे उगमस्थान आहे. सर्व गुणांचा साठा आहे. विद्येचा अमर्याद सागर आहे. अशा प्रकारे ते सर्व गुणांनी श्रेष्ठ असून त्यांची आमच्यावर कृपा आहे. तर मग देवा तूच सांग की त्यांचा घात करण्याचा विचार देखील मनात आणता येईल का. अशांना रणांगणात मारून आपण राज्यसुख भोगत जगावे ही गोष्ट माझ्या मनात देखील येत नाही. एवढे हे कार्य कठीण आहे. याहून राज्यभोग जरी अधिक श्रेष्ठ असतील तर ते असू देत. त्यापेक्षा भिक्षा मागून जगणे बरे वाटते.
अथवा देशत्याग करावा किंवा गिरीकंदरात जाऊन राहावे, परंतु यांना मारण्यासाठी शस्त्र हाती धरू नये. देवा, नवीन धार लावलेल्या बाणांनी त्यांच्या मर्मस्थानी प्रहार करावा आणि त्या रक्तात बुडून गेलेले भोग भोगावेत हे योग्य नाही. ते प्राप्त करून तरी काय करायचे? ते रक्ताने माखलेले असल्यामुळे त्यांचा उपभोग तरी कसा घ्यावयाचा? याकरिता मला युद्ध करण्याचा युक्तिवाद पसंत नाही. याप्रमाणे बोलून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. परंतु आपले हे बोलणे श्रीकृष्णास पटत नाही हे त्याने जाणले. ते जाणून अर्जुन मनात कचरला. मग पुन्हा बोलू लागला, देवा, माझ्या या बोलण्याकडे आपण का बरे लक्ष देत नाहीत? न चैतद्विद्मः कतरन्नो गरीयो यत्वा जयेम यदि वा नो जयेयु यानेव हत्वा न जिजीविषामस्तेव स्थितः प्रमुखे धार्तराष्ट्रः. आम्हाला कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे हे काही समजत नाही. आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हे काही माहीत नाही. ज्यांचा वध करून आम्ही जगावे अशी इच्छा आम्ही केव्हाही केली नाही, तेच धृतराष्ट्राचे पुत्र कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत. एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरुनी बोलिलो येथे. परिनिके काय या परवते ते तुम्ही जाणा. पै विरुजयासी ऐकिजे आणि या बोलीची प्राणू सांडिजे. ते येथ संग्राम व्याजे उभे आहाती. आता ऐसे यांते वधावे की अभेरू निघावे. या दोन माझी वरवे ते नेनो आम्ही. एरवी माझ्या चित्तात जे होते ते विचार मी आपणासमोर प्रकट केले, परंतु यापेक्षा काय चांगले आहे हे आपणच जाणता. ज्यांचेशी वैर करण्याची गोष्ट ऐकल्यावर आम्ही प्राणत्याग करावा तेच रणांगणावर युद्ध करण्यासाठी आमच्यासमोर उभे आहेत. आता अशांचा वध करावा की युद्ध सोडून निघून जावे, या दोन्हींपैकी काय चांगले आहे हे आम्हाला समजत नाही. कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढचेता. यश्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे. शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्. कारुण्याने व्याप्त दैन्यामुळे माझे अंतःकरण धर्म अधर्म काही जाणेना. असा मी आपणास विचारित आहे की जे निसंशय कल्याणकारी असेल ते मला सांगा. मी आपला शिष्य आहे, म्हणून शरण आलेल्या मला तू उपदेश कर. आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरे येथ. जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे. मग पासीच असता न दिसे वस्तू जात. देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले. आता काय हित आपुले तेही नेणे. तरी श्रीकृष्णा तुवा जाणावे निकेते आम्हा सांगावे. जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू. तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता. तूची सदा रक्षिता आपदी आमुते. जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेणे अभेरू. की सरितांचे सागरू त्यजी केवी. ना तरी अपत्यांते माये सांडूनी जरी जाये. तरी ते कैसे निजिये ऐसे कृष्णा. तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तूची एक आहासी. आणि बोलिले जरी न मानसी मागील माझे. अशा वेळी काय करणे उचित आहे हे आम्हाला स्फुरत नाही, कारण माझे चित्त मोहाने व्याकुळ झाले आहे.
ज्याप्रमाणे अंधाराने डोळ्यांचे तेज संपले की जवळ असलेली कोणतीही वस्तू दिसत नाही, हे देवा, तशी माझी अवस्था झाली आहे. माझे मन भ्रांतीने ग्रासले आहे. त्यामुळे माझे हित कशात आहे हे मला कळेनासे झाले आहे. तरी हे श्रीकृष्णा, तू आमचे हित लक्षात घेऊन आम्हाला योग्य मार्ग सांग. तूच आमचा सखा आहेस, सर्वस्व आहेस. तूच आमचा गुरु, बंधू, पिता आहेस. तू आमची इष्टदेवता आहेस. संकटाचे वेळी तूच आमचा सदैव रक्षण करता आहेस. ज्याप्रमाणे गुरु शिष्याला कधी दूर करत नाही किंवा समुद्र कधी नद्यांचा त्याग करत नाही, त्याप्रमाणे तूही आम्हाला अव्हेरू शकत नाहीस. जर आई आपल्या लहान बाळास सोडून दूर निघून गेली तर ते बाळ कसे जगू शकेल? हा आशय जाणून माझे विचार ऐक. देवा, सर्व दृष्टींनी विचार केला तर तू एक आम्हास आधार आहेस. आतापर्यंत मी जे बोललो ते तुम्हास योग्य वाटत नसेल